हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, माझे ब्लॉग म्हणजेच माझी डेली लाईफस्टाईल याविषयी माझे ब्लॉग असणार आहेत. तर चला मग, माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिथं जे बेल आयकॉनचं बटन असेल ना त्याला प्रेस करा. तर चला, तर आजचा टॉपिक आहे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय. तुम्ही कधी मॅनिफेस्ट केलेलं आहे का, हे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. तर चला, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर जे आपण मनापासून विचार करतो, कल्पना करतो आणि त्यासाठी कृती करतो, म्हणजे ते हळूहळू आपल्या आयुष्यात घडू लागते, त्याला मॅनिफेस्टेशन असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपले विचार, एक विश्वास आणि कृती आणि त्यातून घडणारा एक परिणाम म्हणजे फळ, हे आहे मॅनिफेस्टेशन. बघा, आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता तुमचा एखादा गोल आहे, म्हणजे गोल म्हणजे तुमची एखादी इच्छा आहे, म्हणजे इच्छा म्हणजे आपल्या मनामध्ये आलेली आहे एक, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते याच्यावर ती अस्तित्वात आणण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागते अगोदर, की नाही मी हे करू शकते, ही माझी इच्छा आहे आणि मी यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि ही माझी इच्छा मॅनिफेस्ट होण्यासाठी मी जे म्हणजे आपल्याला जे करायचं असते ना, ॲक्ट म्हणजे कृती, ते आपण करू शकतो. फक्त एवढं आहे की आपण आपल्यावर विश्वास ठेवू शकतो आणि कल्पना करा की ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेली आहे. आपण जी वस्तू तुम्हाला पाहिजे ना, तुम्ही अशी कल्पना करा, त्यात तुम्ही जगा. जोपर्यंत तुम्ही जगत नाही ना तोपर्यंत तुम्हाला फील होणार नाही. ते फील येऊ द्या मनामध्ये आणि नेहमी सकारात्मक राहा किंवा अफर्मेशन बोला स्वतःला की मला ही वस्तू मिळालेली आहे असं म्हणा नेहमी मनाला. आणि ते फील करा म्हणजे तो तुम्हाला भेटलेलं आहे, ते ऑलरेडी तुमच्याकडे आहे त्याच्याविषयी तुम्ही युनिवर्सला थँक्यू बोला. कारण आपण जेवढं ग्रॅटिट्यूड राहू ना, जेवढं तुम्ही कृतज्ञता व्यक्त करसाल तेवढं युनिवर्स आपल्याला भरभरून देते. मॅनिफेस्टेशनचा अर्थ कसा असतो, तुम्हाला ज्या गोष्टी, समजा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, त्याच्यावर तुम्ही एक कल्पना करा की ऑलरेडी ते माझ्याकडे आहे. एक मनामध्ये फील आणा आणि जगा त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही तुमच्या माइंडला जशी सवय होईल ना या सगळ्या गोष्टीची, तुमचा माइंड त्यावर विश्वास करायला लागेल की नाही ही वस्तू माझ्याकडे आलेली आहे. आणि ते तुम्ही फील करायला शिका. म्हणजे जेवढी तुमची फ्रिक्वेन्सी अशी हाय होईल ना, आता उदाहरणार्थ तुमची एखादी वस्तू आहे तुमच्याकडे आली, ती जेव्हा तुमच्याकडे येईल रिअलमध्ये, तुम्ही फील करसाल, तुम्ही कसं आनंदामध्ये होसाल. ती जेव्हा फ्रिक्वेन्सी आपल्या मनामध्ये येते ना, तर म्हणजे आपलं पण जे व्हायब्रेशन आहे ना, म्हणजे फिलिंग्स, ती एकदम म्हणजे हाय होते. म्हणजे निसर्गासोबत ती कनेक्ट होते. मग आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी यायला सुरुवात होते. आता तुम्ही म्हणसाल की याला किती टाईम लागतो, काय लागतो, प्रश्न करायचे नाहीत. याच्यामध्ये जर तुम्ही प्रश्न केले ना तर मग ते आपलं फेल होऊन जातं. फक्त एवढं आहे, 21 दिवस ही प्रॅक्टिस करावी लागते आपल्या मनावरती आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी तुम्ही मिळू शकता. आता काही लोकांचा याच्यावर विश्वास आहे, काही लोकांचा याच्यावर विश्वास नाही. काही लोकांना भेटते, काही लोकांना भेटत नाही. कारण ते आता कसं असते, आपण किती पॉझिटिव्ह आहोत हे त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात. चला, तुम्ही आज चांगले बोलले, सकारात्मक राहिले आणि पुन्हा संध्याकाळी निगेटिव्ह राहिले तर ह्या गोष्टी काम करत नाहीत. आता तुम्ही काय मॅनिफेस्ट केलेलं आहे, तुमच्या कोणत्या इच्छा मॅनिफेस्ट झालेल्या आहेत त्या मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी माझं घर अचीव केलेलं आहे मॅनिफेस्टेशन. ते कसं केलेलं आहे हेही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंडळी. तर ठीक आहे, आता इथपर्यंत आलेली आहे. तुम्हाला कदाचित बोर पण झालेलं असेल किंवा नाही ते मला माहीत नाही. पण तुम्हाला जर हे अशी व्हिडिओ जर आवडत असेल माझे मॅनिफेस्टेशनच्या विषयी, तर मला तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये. आता कसं आहे माहिती आहे का, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप साऱ्या टेक्निका असतात. आता तुमच्यासाठी कोणती टेक्निक कशी काम करते हे तुम्हाला माहीत असेलच. खूप टेक्निक आहेत अशा. तुम्हाला मी सगळ्या टेक्निक स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. तर व्हिज्युअलायझेशन, ती पण त्यात म्हणजे कल्पना करणे तुमचे, आणि अजून काय मिरर टेक्निक, अशा खूप साऱ्या टेक्निक आहेत. कसं असते, आपण जेवढं तुला सांगू का मंडळी, आपण जेवढं आरशामध्ये बघून, मिरर टेक्निक अशी टेक्निक आहे, इतकी पॉवरफुल टेक्निक आहे हे खूपच. तुम्ही जेव्हा मिररमध्ये बघून स्वतःसोबत बोलताना एक आत्मविश्वास वाढतो आपला, माहिती आहे का. एक आत्मविश्वास, पण सकारात्मक बोलायचं, अफर्मेशन आहे स्वतःला आणि बोलायचं नेहमी. म्हणजे आपलं व्हायब्रेशन हाय होतं आणि त्याच्यामुळं
आपल्या कानावर पण पॉझिटिव्ह अफर्मेशन पडतात आणि आपण चांगल्या गोष्टी फील करायला लागतो. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही मनात मॅनिफेस्ट करायची. म्हणजे कसं तुम्हाला सांगितलेलंच आहे मी पहिलेच की ती जे तुम्हाला हवं आहे आपण त्याच्यावर एक कल्पना करतो की मला हे असं पाहिजे तसं पाहिजे. म्हणजे एक विजन बोर्ड सांगते तुम्हाला. आता उदाहरणार्थ आता मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, तर मला मोठी यूट्यूबर बनायचं आहे. तर मी कशी विजन बोर्ड तयार करणार आहे? तर मी विजन बोर्ड तयार करणार आहे. मी माझ्या डोळ्यासमोर एक कल्पना आणणार आहे की मी एक मोठी यूट्यूबर झालेली आहे, किंवा मी माझ्या विजन बोर्डमध्ये लिहिणार आहे अशी की या दिवसापर्यंत माझं चॅनल मोनेटाईज होणार आहे. आणि दुसरी अजून गोष्ट की या तारखेपर्यंत माझ्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत, आहे ना. तर हे विजन बोर्ड असते आपलं. तर आपण ते पण आपल्या भिंतीवर लिहू शकतो, म्हणजे एका कागदावरती. आणि आपण ते रोज सकाळ संध्याकाळ त्याला बघायचं, ते फील करायचं, मनात आणायचं, त्याला अफर्मेशन द्यायचे. तर हळूहळू आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी येत राहतात मंडळी. तर असं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं. पुन्हा तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हा व्हिडिओ इथपर्यंतच. संध्याकाळ झालेली आहे. चहा ठेवलेला आहे इथे, मी गुळाचा चहा ठेवलेला होता. आणि इथे ना दूध गरम केलेलं आहे अगोदर. त्याच्यामध्ये गुळाच्या चहामध्ये दूध टाकलेलं आहे. कारण आपण असा चहा केला ना मंडळी तर ते चहा फुटतो. त्याच्यामुळं मी पहिले दूध गरम करते आणि ती चहा झालेला आहे ऑलरेडी गरम, त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि मग ते गुळाचा चहा पित असते मी. तर चला व्हिडिओचा एंड करते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन आहे मी, सपोर्ट करा मला चॅनलला. नवीन व्हिडिओसाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय.